तलोजा फेज 1 मधील आयशा हॉटेलने जागेची मर्यादा ओलांडत अनधिकृत बांधकाम केलंय। या अनधिकृत बांधकामामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तसंच नावाला हॉटेल व्यवसाय दाखवला जात असून सदर जागेचा वापर मदरसा म्हणून करत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत। त्यामुळे सदरचं अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली आहे। त्या संदर्भात त्यांनी निवेदन आयुक्तांना दिलं आहे। खालापूर नगरपंचायतीने मालमत्ता करात भरमसाठ करवाढ केल्याने नगरपंचायत हद्दीतील नागरिकांनी मोठ्या संख्येनं खालापूर नगरपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। प्रस्तावित कराबाबत मालमत्ता धारकांना नोटीस देण्यात आल्या होत्या। होणारी करवाढ चुकीच्या पद्धतीनं असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर रोष वाढला होता। मासिक बैठकीत विषयपत्रिकेवर मालमत्ता करवाढ संदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याचं उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांनी जमलेल्या नागरिकांना सांगितल्यानंतर मासिक बैठक सुरू झाली। कोणत्याही परिस्थितीत मालमत्ता करवाढ नागरिकांवर लादला जाऊ नये यासाठी नागरिक कार्यालयाबाहेर संताप व्यक्त केला। नवी मुंबईतील तुर्भे नाक्यावरील मच्छी मार्केट जवळ असलेल्या जुन्या मस्जिदला खेटूनच विनायक रेसिडेन्सी नावाचं लॉजिंग उभारलं आहे। सदर लॉजिंग मस्जिदला खेटूनच असल्यामुळे आमच्या श्रद्धेला ठेच पोहोचत आहे। कोणतीही परवानगी नसताना हे लॉजिंग सर्रासपणे चालवलं जातं। या लॉजिंगमुळे आमच्या भावना दुखावल्या जात असून हे पूर्णपणे बंद झालं पाहिजे असं आंदोलकांनी सांगितलं। खोपोली शहरात होप फॉर हार्ट फाउंडेशन तर्फे धनश्री डिचोलकर यांच्या पुढाकारानं दुचाकी स्वारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले। जेव्हा कधी दुचाकीचा अपघात होतो तेव्हा विना हेल्मेट दुचाकी स्वारांना आपला जीव गमवावा लागल्याचं पाहायला मिळतं। म्हणून होप फॉर हार्ट फाउंडेशनच्या वतीनं खोपोली पोलीस स्टेशन समोर विना हेल्मेट दुचाकी स्वारांना मोफत हेल्मेटचं वाटप करण्यात आलं। फील्ड आर्चरी असोसिएशन ऑफ रायगड यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या 14व्या महाराष्ट्र राज्य फील्ड इनडोअर तिरंदाजी निवड चाचणी स्पर्धेला प्रारंभ झाला। जिल्हा क्रीडा संकुल नेहुली अलिबाग येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। या स्पर्धेतून महाराष्ट्र संघ निवडण्यात येणार असून हा संघ उत्तर प्रदेशातील लखनौ येथे होणाऱ्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत देखील सहभागी होणार आहे। खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या सुकापूर येथील बालाजी सिम्फोनी सोसायटीमध्ये सुरक्षा बैठक वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत पोलीस पाटील यांनी उपस्थित सोसायटीमधील रहिवाशांना आणि पदाधिकाऱ्यांना सुरक्षितता जनजागृतीबाबत मार्गदर्शन केलं। यामध्ये प्रामुख्याने सायबर सुरक्षा, डायल 1930-112, नवी मुंबई व्हॉट्सअप चॅनल, सायबर सेफ नवी मुंबई ऑफिशियल युट्यूब चॅनल याबाबत माहिती दिली। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।